सामाजिक न्याय विभागाचा आपल्या SC आणि ST हा समाजाचा जो निधी आहे, जसं की आपल्याला त्यांना उद्योजक बनवायचंय, अनेक सोयीसुविधा द्यायच्यात, जो निधी सरकारनं आपल्याला केलेला आहे संविधान घटनेमध्ये, तो निधी अजित पवारांनी कोणालाही न विचारता दुसरीकडे वळवलेला आहे. याचा आपण सर्वप्रथम आम्ही ते निषेध करतो. आणि मला काय म्हणायचं, यांना एवढी जर काळजी आहे दुसऱ्या कुणाची, आम्ही म्हणत नाही तुम्ही इकडे देऊ नका तिकडे देऊ नका, पण तुम्ही निधी का वापरताय? आमचे तरुण उद्योजक होते, आज कितीतरी ठिकाणी फायली आहेत, पोरांच्या फायलीच मंजूर नाहीत. पोरं गेली की काय म्हणते तिथले अधिकारी, नाही निधीच नाही. पण निधी गेला कुठं? निधी नाही तर ती समाज कल्याण ऑफिस जी आहे ती बंद करा तुम्ही. आता कसं झालं बाबा, दवाखाना आहे पण दवाखान्यात औषधच नाही. अजित पवारांनी याच्या आधी बी असं केलंय मग कळाले. पण एवढी जाती मानसिकता का तुम्ही ठेवता? तुम्ही वळवा ना दुसरा कुठला निधी, तुम्ही आयरोचा वळवा, बारामतीचा वळवा. स्कॉलरशिप आहे, आमचे अनेक विद्यार्थी आहेत पालखीमध्ये उभे, स्कॉलरशिपसाठी फुकट देतो. शिक्षणासाठी आम्ही का तुम्हाला दारू मागायला आंदोलन करायला का? शिक्षण द्या ना. आमच्या बाबा साहेबांनी काय सांगितलं, आम्हाला शिक्षण द्या. आणि स्कॉलरशिपची तरतूद केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही देत नाही. मग तुम्ही एवढी जाती मानसिकता ठेवता. आणि ह्याच्यामुळे आम्ही अजित पवारांचा पुतळा जाळून सर्वप्रथम आम्ही पुतळा जाळून महाराष्ट्रात याचा निषेध करतोय. आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचा आणि आम्हाला पोलिस काय म्हणले, कोणच पुतळा जाळले नाही, कोणच याच्या विरोधात आंदोलन केलं नाही, पण आम्ही तुम्हाला परमिशन देत नाही. आमचं आम्ही बघू ना, आमची तयारी आहे कुठल्या केसेसला सामोरे जायची. कोणच केलं नाही म्हणून काय गप्प बसायचं का आम्ही? ही जाती मानसिकतेतून तुम्हाला बाहेर काढायला होतो. तुम्ही काय झालं की कोणावर बी खोटे आरोप करता, हे करता, प्रत्येक ठिकाणी आंदोलन करता. भाजपच्या लोकांनी केलं पाहिजे ह्याच्यावर आंदोलन, करतात का? नाही, फक्त समाजाचं, एखाद्या समाजाला टार्गेट करायचं एवढंच त्यांना माहित आहे. आणि याचा आम्ही निषेध करतो आणि थांबतो. जय